तालुक्यातील आसोला या गावाला पहिल्यापासूनच उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा येथील नागरिकांना सोसाव्या लागतात. कारण हे आपण लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता की हे टँकर आहे आणि हे टँकरमध्ये म्हणजे मावशी केवढ्याला एक घागर दिली जाते? हे घागर 5 रुपयाला. 5 रुपयाला. 150 रुपयाला बॅलर. 150 रुपयाला एक बॅलर. 150 रुपयाला एक बॅलर. किती लिटरचं असते? 500 लिटर. 500 लिटरचं. आणि एक घागर कितीला? 5 रुपयाला. 5 रुपयाला. बरं दररोज घेताय का तुम्ही? दररोज पाणी लागतंय की दररोज पाणी लागतंय की घ्यावंच लागतंय. विकतच घ्यावं लागते. सांडा लावंड्याला सगळ्याला आंघोळीला. तर आपण ह्या माता भगिनींचं देखील त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की आम्हाला विकत घेतल्याशिवाय पाणी भागतच नाहीये मनुष्यनी. तरी बीड जिल्हा परिषदेला अथवा पंचायत समिती किल्ले धारूरला पाणी पुरवठा विभागाला याचे काहीच देणे घेणे दिसत नाहीये. कारण हे पाण्यासाठी पहिल्यापासूनच भुकिलेले गाव असल्यामुळे आपण पाहू शकताय की रोजंदारी करून शिनी या कुटुंबाला आपण आहात मातंग वस्तीमध्ये. काय नाव आहे ह्या वस्तीचं? साठेनगरमध्ये. हे गरीब लोक येतात कारण रोजाने गेले ते त्यांची चूल पेटते आणि जेवढं रोजंदारी येते तेवढी पाण्यामध्येच ह्यांनी खर्च करावा लागते. तर हे गावचे नेते तथा तालुक्याचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारे विचारणारे आणि नामांकित व्यक्तिमत्व सुरेशभाऊ लोखंडे यांचंच गाव हे आसोला गाव. भाऊ काय सांगताय? हे गावाला पाण्याची टंचाई झळत असून गाव बसलं त्यावेळेस पासून या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे. खऱ्या अर्थाने एका कुटुंबाला 150 ते 200 रुपयाचं रोजचं पाणी विकत घ्यावं लागतं. एक घागर 5 रुपयाला विकत घ्यावा लागते. वारंवार निवेदनं देऊन ग्रामसेवक सरपंचांना सांगून देखील या गावामध्ये पाण्याची कुठलीही अडचण दूर होत नाही. तर या गावाला पाणी टंचाई ही जाहीर करायला पाहिजे आणि पाण्याचं टँकर तरी सरकारने प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला पाणी देऊन या गावाला या उन्हाळ्याच्या पाण्याच्या ज्या झळा आहेत त्या थांबवल्या पाहिजेत. एवढी मागणी आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून करतो आहोत. बरं, येथील गावचे सरपंच असतील, BDO असतील तथा गटविकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, यांना काय आपल्या पाणी टंचाईबद्दल आसोला येथील सांगितलेलं नाही का? वारंवार निवेदनं दिले जातात. ग्रामसेवकांना सांगितलं गेलंय, परंतु पाण्याचा टँकर तुम्हाला काही दिवसात मिळेल, सोमवारी मिळेल, मंगळवारी मिळेल, हीच त्यांच्या आम्हाला उत्तरं येतात. आणि आज या ठिकाणी एवढी मोठी भयानक अवस्था आहे, हाताला रोजगार नाही आणि या ठिकाणी रोजगार नसताना 5 रुपयाला एक घागर आम्हाला विकत घ्यावा लागते. सुरज भाऊ, गावचे प्रथम नागरिक तथा बॉस राजा हा सरपंच गावचा असतो. गावच्या सरपंचांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांनी काही म्हणजे ह्या टंचाईग्रस्त भागामध्ये पाणी मिळावं आसोला गावाला प्रयत्न केलेले आहेत का? नाही, बऱ्याचदा सरपंचांनी आता नवीन सरपंचांनी बऱ्याचदा प्रयत्न केलेत. पाणी तळ्यातून आणण्याचा प्रयत्न केला आहे, आरणवाडीच्या तळ्यातून आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु काही कारणास्तव पाणी पोहोचलेलं नाही. आणि सरपंचांनी देखील निवेदनं दिलेली आहेत की या ठिकाणी आसोल्यामध्ये पाण्याचा टँकर मिळावं म्हणून त्यांनी देखील निवेदनं दिलेत. परंतु या पंचायत समितीच्या मार्फत अजून देखील काहीच आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालेला नाही. तर आपण पाहू शकताय की बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आसोला या गावामध्ये पहिल्यापासूनच पाण्याची टंचाई भासत असून या गावातील नेते असतील, पुढारी असतील, गावचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, यांनी लक्ष देऊन येथील माता भगिनीचे जे पाण्यासाठी हाल आहेत, अपेष्ट आहेत, त्यांचा हंड्यासाठी वणवण फिरत असून आर्थिक त्यांना भार सोसावा लागत आहे. कारण ही आपण पाहू शकता एक घागर 5 रुपयाला आहे आणि रोजंदारी करूनच यांचे पूर्ण पैसे ह्या पाण्यामध्ये जातील. तरी लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून आणि गावचे नेते सन्माननीय सुरेशभाऊ लोखंडे यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभाग असेल, बीड जिल्हा असेल, किल्ले धारूर पंचायत समिती असेल तथा आसोला या गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, सरपंच असतील, चेअरमन असतील तथा इतर कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असतील यांना विनंती करण्यात येत आहे की आणखीन जवळपास दीड महिना पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. कारण अधिकाचा महिना असल्यामुळे अधिकाच्या महिन्यामध्ये पाऊस पडतच नाही असं शास्त्र सांगतंय. त्यामुळे या धारूर तालुक्यातील आसोला या गावातील नागरिकांसाठी होणाऱ्या पाण्याची जी फरफट होत आहे ते थांबवावे अशी विनंती लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून या गावचे सुरेशभाऊ लोखंडे हे लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून वरिष्ठांना कळवितात. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह देवकऱ्याच, बीड.